तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काहीही घातलं तरी माझं टमी फॅट दिसतच आहे किंवा माझं पोट दिसत असल्यामुळे मी काय स्टायलिश दिसू शकत नाही, तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमचा हा गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तुम्हाला जर माझ्यासारखं टमी फॅट असेल तर असे कुठले कपडे आहेत की जे अजिबात घालू नये, ज्याच्यामध्ये आपलं टमी फॅट दिसेल, आणि असे कुठले कपडे आहेत की जे घातल्यानंतर आपलं अजिबात टमी फॅट दिसणार नाही आणि आपण स्टायलिशही दिसू, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टिप नंबर 1, लो वेस्ट किंवा मिड वेस्ट अशा पॅन्ट्स किंवा डेनिम्स अवॉइड करा. याने काय होतं, जर आपण मिड वेस्ट डेनिम घातली आहे तर आपल्या पोटाच्या घेरावरती ती डेनिम सुरू होते. त्याने आपोआपच आपल्या पोटाचा घेर हायलाइट होतो. त्यामुळे आपण हाय वेस्ट डेनिम घातल्या पाहिजेत. हाय वेस्ट डेनिम घातल्याने जिथे आपलं पोट सुरू होतं त्याच्या एक्झॅक्ट वरती आपली बॉटम चालू होते. याने आपलं पोट पूर्णपणे लपलं जातं. तर आपण लो वेस्ट किंवा मिड वेस्ट डेनिम न घालता हाय वेस्ट डेनिम मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. टिप नंबर 2, पेप्लम टॉप्स मध्ये इन्व्हेस्ट करा. पेप्लम टॉप हा एकदम सुंदर असा ऑप्शन आहे ज्याने आपलं पोट पूर्णपणे लपलं जातं. तर पेप्लम टॉप कसे असतात, जे वरपासनं आपल्या चेस्ट एरिया कव्हर करतात, एकदम व्यवस्थित फिटेड दिसतात आणि चेस्टच्या खालपासनं म्हणजे हाय वेस्ट पासनं त्याला घेर असतो. त्याने आपलं पोट पूर्णपणे लपलं जातं, अजिबात आपलं टमी फॅट दिसत नाही. असे टॉप्स आपण जीन्स वरती घालू शकतो, स्कर्ट्स वरती घालू शकतो. खूप स्टायलिश लुक देतात हे टॉप. त्यामुळे तुम्ही पेप्लम टॉप्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. मी दर आठवड्याच्या शनिवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर असे विषय आवडत असतील तर माझ्या सोनल देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारच्या बेल आयकनवरही क्लिक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टिप नंबर 3, तुम्ही ए लाईन टॉप्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ए लाईन टॉप्स हा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे, जो वरपासून सुरू होतो आणि असा टेपर्ड होत खाली जातो. म्हणजे जिथे आपलं टमी फॅट आहे तिथपासूनच तो घेर देतो. त्याच्यामुळे आपलं टमी फॅट पूर्णपणे लपतं. असे शॉर्ट ए लाईन टॉपही मिळतात किंवा लॉंग कुर्ती स्टाईल ए लाईन टॉप्सही मिळतात. ते दिसायलाही खूप स्टायलिश दिसतात. टिप नंबर 4, ए लाईन स्कर्ट्स. आपण स्कर्ट्स मध्ये खूप स्टायलिश दिसतो, पण कुठल्या प्रकारचे स्कर्ट्स आपण घातले पाहिजे? जर तुम्ही स्कर्ट्स खरेदी करत आहात तर अजिबात खूप प्लीट्स असलेले किंवा खूप घेर असलेले स्कर्ट अवॉइड करा. कारण जेव्हा आपण खूप प्लीट्स असलेले किंवा घेर असलेले स्कर्ट्स घेतो ते आपल्या पोटाच्या भोवती अजून व्हॉल्यूम तयार करतात. त्याच्यामुळे आपलं पोट आणखी जास्त असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो ए लाईन स्कर्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करा आणि स्कर्ट शक्यतो हाय वेस्ट घाला. कारण लो वेस्ट किंवा मिड वेस्ट स्कर्ट घातल्याने आपला पोटाचा घेर हायलाइट होईल. त्याच्यामुळे स्कर्ट्स नेहमी हाय वेस्ट घाला आणि ए लाईन स्कर्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करा. यामध्ये मी अजून एक सांगेल, बॉडीकॉन स्कर्ट्स जे असतात ते सुद्धा घालणं टाळा. कारण बॉडीकॉन स्कर्ट्समुळे आपल्या पोटाचा भाग, आपल्या हिप लाईनचा भाग हायलाइट होतो आणि त्यामुळे आपण जास्त बल्की दिसायला लागतो. त्यामुळे बॉडीकॉन स्कर्ट्स, घेर असलेले स्कर्ट्स, प्लीटेड स्कर्ट्स शक्यतो घालणे टाळा. टिप नंबर 5, अनारकली ड्रेसेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. त्याने जसं पेप्लम टॉप आहे की वरपासनं आपल्या चेस्ट पर्यंतचा भाग खूप व्यवस्थित फिटिंग मध्ये असतो आणि तिथून खाली मोठाचा मोठा घेर असतो. त्याच्यामध्ये आपण कितीही खाल्लं, कितीही आपलं टमी फॅट असलं तर अजिबात दिसत नाही. त्यामुळे ट्रेडिशनल वेअर मध्ये तुम्ही अनारकली ड्रेसेस, ए लाईन कुर्तीज यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. टिप नंबर 6, वन पीस ड्रेसेस. वन पीस ड्रेसेसमध्ये योग्य वन पीस ड्रेस निवडणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही बॉडीकॉन ड्रेसेस जर घेतले, बॉडीकॉन ड्रेसेसमध्ये आपला पोटाचा घेर पूर्णपणे हायलाइट होतो. त्यामुळे शक्यतो बॉडीकॉन ड्रेसेस घालणं टाळा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फ्रॉक्स किंवा ए लाईन ड्रेसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यामध्ये आपल्या पोटाचा घेर अजिबात दिसणार नाही, आपलं पोट पूर्णपणे लपलं जाईल. टिप नंबर 7, यामध्ये तुम्ही जॅकेट घालणार असाल तर क्रॉप जॅकेट घालणं टाळा. क्रॉप जॅकेट घातल्याने काय होतं, जिथे आपलं जॅकेट संपतं तिथून आपल्या पोटाचा घेर चालू होतो आणि तो जास्त हायलाइट होतो. त्याच्यामुळे शक्यतो क्रॉप जॅकेट घालणं टाळा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लॉंग जॅकेट
मग आपल्या हिपलाईन पर्यंतचे जॅकेट किंवा आपल्या गुडघ्याच्या वरती म्हणजे आपल्या थाय लेंथ पर्यंतचे जॅकेट तुम्ही घालू शकता. लॉंग जॅकेट घातल्याने आपल्या पोटाचा भाग काही अंशी कव्हर होतो, त्यामुळे आपण स्लिम असल्याचा, बारीक असल्याचा भास निर्माण होतो. तर लॉंग जॅकेट्स हा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं पोट लपवू शकतो आणि अशा जॅकेट्समध्ये आपण स्टायलिशही दिसतो. टिप नंबर 8, ॲक्सेसरीजच्या रिलेटेड. बेल्ट घालताना काही जण पोटावरती बेल्ट घालतात, ते अजिबात छान दिसत नाही. त्याने आपला पोटाचा घेर पूर्णपणे हायलाइट होतो. त्याच्यामुळे शक्यतो बेल्ट ही ॲक्सेसरीज ॲड करताना ती हाय वेस्ट वरतीच ॲड करा. असा एलिमेंट ॲड केल्याने आपण स्टायलिशही दिसतो आणि स्लिमही दिसतो. टिप नंबर 9, ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही स्कार्फही ॲड करू शकता. तो काही अंशी आपल्या पोटाचा घेरही लपवतो, त्यामुळे स्कार्फ हा सुद्धा छान ऑप्शन आहे आपला पोटाचा घेर लपवण्यासाठी. तर असा होता आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशा कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या जेणेकरून आपण आपल्या टमी फॅटला हायलाइट नाही करत आहोत, आणि अशा कुठल्या गोष्टी करायच्या ज्याने आपलं टमी फॅट तर लपणारच आहे, पण आपण स्टायलिशही दिसणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे. तुम्हाला आणखी कुठल्या विषयांवरती व्हिडिओज बघायचे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. मी तुमच्या आवडीच्या विषयांवरती व्हिडिओज करण्याचा नक्की प्रयत्न करील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप कृतज्ञता. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवर खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा.